नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील पाटील एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, गव्हर्नर याविषयी माहिती पाहत आहोत. मित्रांनो, व्हाईसरॉय, गव्हर्नर याविषयी एमपीएससीच्या आयोगावर जे प्रश्न परीक्षा होत असतात त्यामध्ये किमान 1 ते 2 प्रश्न हे हमखास गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यावर विचारले जातात. मित्रांनो, रॉबर्ट क्लाइव्ह हा या पहिला भारतातील गव्हर्नर होता किंवा बंगालचा पहिला गव्हर्नर होता. याच्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल चर्चा करणार आहोत. रॉबर्ट क्लाइव्ह मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की इंग्रजी साम्राज्याचे संस्थापक, तसेच प्लासीची लढाई, ही दोन तुम्हाला गोष्टी माहिती असतील. पण इतर जी काही गोष्टी आहेत जे डिटेलमध्ये चर्चा करणे आवश्यक आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, रॉबर्ट क्लाइव्ह याच्याविषयी माहिती आपण त्याची पार्श्वभूमी पाहणे आपल्याला गरजेचे आहे. पार्श्वभूमी म्हणजे तो सैन्यात कॅप्टन होता. दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा कॅप्टन म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. पहिल्या कर्नाटक युद्धात जे कर्नाटकची 3 युद्ध झाली, ती कर्नाटकची युद्ध इंग्रज विरुद्ध फ्रेंच अशी 3 युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून प्रसिद्ध आहेत. या पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा युद्धबंदी म्हणून काही इंग्रज सैनिकांच्या बरोबर फ्रेंचांनी पकडलेला होता. तो तहानद्वारे तो परत दिला. म्हणून दुसऱ्या कर्नाटक युद्धात त्याची कॅप्टन सैन्यात म्हणजे इंग्रजांचा प्रमुख कॅप्टन म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. हे कर्नाटक युद्ध मित्रांनो दुसरं बरोबरी सुटलेलं आहे. तसेच त्यानंतर मित्रांनो, खरा रॉबर्ट क्लाइव्हचा संबंध हा प्लासीची लढाईशी सुरू होतो. प्लासी लढाई मित्रांनो 23 जून 1757 रोजी झालेली आहे. प्लासी हे ठिकाण बिहारमधील भागीरथी नदीवर आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. ही प्लासी लढाई मित्रांनो बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज याच्यात झाली. तर या लढाईचं कारण म्हणजे काय, तर इंग्रजांनी बंगालला कोलकात्यामध्ये जी गोविंदपूर जुनं नाव आहे त्याचं, त्या ठिकाणी फोर्ट विल्यम किल्ला या ठिकाणी सिराजुद्दौलाची परवानगी न घेता त्या ठिकाणी तटबंदी काढली. याचा जाब विचारण्याचा सिराजुद्दौलाने काही माणसे इंग्रजांकडे पाठवली होती. त्या बंगाली माणसाला इंग्रजांनी जी उडावडीची उत्तर दिली, म्हणजे त्यांना सिराजुद्दौला जी काही उत्तर पाहिजे असते ती दिलेली नाही. त्याचा राग सिराजुद्दौला आला, म्हणून त्यांनी सिराजुद्दौलाने फोर्ट विल्यम किल्ल्यावर आक्रमण केले. यात मित्रांनो 146 जण इंग्रज पकडले. त्यापैकी 146 जणांना अंधार कोठडी जी फोर्ट विल्यम किल्ल्यामध्ये आहे तिथे 146 इंग्रजांना या किल्ल्यात डांबले. त्यानंतर या अंधार कोठडीची दुर्घटनेत 123 जणांचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, हीच अंधार कोठडीची दुर्घटना आहे. याच अंधार कोठडीचा राग मनात उद्भवून मित्रांनो प्लासीची लढाई उद्भवली. प्लासीची लढाई मित्रांनो सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यात झाली. प्लासीची लढाई मित्रांनो इंग्रजांनी बंगालचे जे नवाब त्यांनी सहज जिंकले असते, परंतु सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर या युद्धात तटस्थ राहिला. त्यामुळे इंग्रजांना या युद्धाचा फायदा झाला. मीर जाफर तटस्थ राहिल्यामुळे सिराजचा सहज या ठिकाणी सिराज पराभव झाला. परिणामी या बंगालच्या रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफर यास बंगालचे नावपद मित्रांनो दिलेले आहे. अशी ही प्लासी लढाई झाली. त्यानंतर मित्रांनो, बंगालचा दुसऱ्यांदा गव्हर्नर 1765 ते 1767 या कारकिर्दीत दुसऱ्यांदा त्यांना रॉबर्ट क्लाइव्ह बंगालच्या गव्हर्नरची संधी मिळाली आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे दोनदा बंगालचा गव्हर्नर ह्या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, त्यानंतर बक्साची लढाई, प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांची सत्ता भारतात रोवली गेली. तसेच बक्साची लढाई ऑक्टोबर 1764 रोजी जी मुघल बादशाह शाह आलम आणि आवचा नवाब शुजा तसेच मीर कासिम यांच्यात झाली. ही संयुक्त फौज होती. या संयुक्त फौजेचा पराभव हा या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हच्या सैन्याने केलेला आहे. तसेच या बक्साच्या लढाईतून अलाहाबादचा तह झाला. या अलाहाबादच्या तहानुसार अलाहाबाद, कोरा ही जिल्हे नवाबाने मित्रांनो मुघल सम्राट शाह आलम यास दिले. तसेच युद्ध नुकसान भरपाई म्हणून नवाबाने 50 लाख रुपये कंपनीला दिले. मित्रांनो, या तहामध्ये 2 गोष्टी घडलेल्या आहेत लक्षात ठेवा. अलाहाबाद व कोरा जिल्हे नवाबाने मुघल सम्राट शाह आलम यास दिले. तसेच युद्ध नुकसान भरपाई म्हणून नवाबाने 50 लाख रुपये कंपनीला दिले. मित्रांनो, बक्साच्या लढाई झाल्यानंतर इंग्रजांचा पाया हा भारतात पूर्णपणे पक्का झालेला आहे. प्लासीच्या लढाईने तो रोवला गेला होता, तर बक्साच्या लढाईने तो पाया पूर्णपणे मजबूत झाला. मित्रांनो, पुढील विधानाकडे मुघल सम्राट शाह आलमशी तह झालेला आहे. अलाहाबादचा तह आवच्या नावापाशी झाला. त्याचप्रमाणे मुघल सम्राट शाह आलमशी तह झाला इंग्रजांचा. आलमने कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसाची दिवाणी हक्क दिली. मित्रांनो, लक्षात ठेवा, बंगाल, बिहार आणि ओरिसा याची दिवाणी हक्क म्हणजे महसूल गोळा करणे, कर गोळा करणे, त्या प्रांतामध्ये काही
कर वगैरे गोळा करण्यासाठी इंग्रजांच्याकडे असेल हा दिवाणी हक्क. त्याऐवजी कंपनी सम्राटाला, फक्त सम्राटाला वैयक्तिक 26 लाख रुपये वार्षिक, वार्षिक 26 लाख रुपये, तसेच प्रांताच्या निजामतीचा म्हणजे संरक्षणाचा खर्च म्हणून 53 लाख रुपये हे कंपनी मुघल सम्राट शाह आलमला देईल असं या तहात ठरलेलं आहे. तसेच कंपनीला दिवाणी हक्क म्हणून सम्राटाकडून, त्याच्या मित्रांनो कंपनीला दिवाणी हक्क कोणाकडून मिळाले, आपण वर पाहिलेले आहेत. दिवाणी हक्क सम्राटाकडून मिळाले. तर निजामतीच्या संरक्षणाचा हक्क, त्या प्रांतात संरक्षणाचा हक्क कोण देणार, बंगाल यांच्याकडून मिळाले. दिवाणी हक्क सरकारकडून, तर निजामतीचा हक्क बंगालच्या नवाबाकडून मिळाले, हे लक्षात ठेवा. तसेच कंपनीने कर वसुलीसाठी बंगालसाठी मित्रांनो मोहम्मद रजा खान, बिहारसाठी राजा सीताब राय आणि ओडिशासाठी राय दुर्लभ, ही मित्रांनो ती नावे लक्षात ठेवा. बंगालसाठी मोहम्मद रजा खान, बिहारसाठी राजा सीताब राय आणि ओडिशासाठी राय दुर्लभ, ही मित्रांनो तीन जी नावं आहेत ही येऊ शकतात, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. वरील सर्व कार्य कंपनी भारतीयाकडून करू लागली. मित्रांनो भारतीयांकडून करू लागले याचे कारण काय, म्हणजे कंपनी भारतात नवीन होती, कंपनीकडे मनुष्यबळ नव्हते, कंपनीचा भारतात प्रशासनाचा काही सुद्धा अनुभव नव्हता. त्या दृष्टीने भारतीयाकडूनच पहिला प्रशासनाचा अनुभव शिकणे हे कंपनीला वाटले होते. म्हणून भारतीयाकडून कमी पगारात त्यांना भारतीयाकडून सेवा करून घेतली. मित्रांनो लक्षात ठेवा, याला दुहेरी शासन पद्धती म्हणतात. दुहेरी शासन पद्धती म्हणजे मित्रांनो जो दिवाणी हक्क दिला होता, दिवाणी हक्क दिला होता, मुघल सम्राटांनी. या दिवाणी हक्क म्हणजे अंतर्गत सुरक्षितता आहे ती कोण बघणार, तर हा बघणार, बंगालचं नाव बघणार. तर जे महसूल गोळा करायचं, दिवाणी कार्य करायचं, कर गोळाचं कार्य करायचं आहे ते कोण बघणार, कंपनी बघणार. अशी दुहेरी शासन व्यवस्था होती. ही दुहेरी शासन पद्धती 1765 ते 1772 या कार्यकर्तीत कार्य करू शकली. ही दुहेरी शासन पद्धती मित्रांनो वॉरेन हेस्टिंग यांनी बंद केली. या ठिकाणी लक्षात ठेवा, वॉरेनने बंद केली. सुरू कोण केली, रॉबर्ट क्लाइव्हने केली. दुहेरी शासन पद्धती 1765 ते 1772 मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली. त्यानंतर वॉरेनने ही पद्धत बंद केली. या ठिकाणी ही तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो पुढे बघा, दुहेरी शासन पद्धतीचे दोष. मित्रांनो दुहेरी शासन म्हणजे प्रशासन ठप्प झाले, म्हणजे प्रशासन काही अनुभव नव्हता. कर कसा गोळा करायचा, महसूल कसा गोळा करायचा, कर कुणाकडून गोळा करायचा, त्याची विभागणी कशी करायची हे प्रशासनाला काही या ठिकाणी माहित नव्हतं. त्यामुळे प्रशासन ठप्प झाले. तसेच शेतीचा ऱ्हास झाला. मित्रांनो शेतकरी जे मोठमोठे जमीनदार होते, लहान शेतकरी होते, भूमी त्यांची शेती कमी होती, त्याचा ऱ्हास झाला. मित्रांनो या सारख्या युद्धामुळे जी जमीन उजाड होत गेली. त्यांनी काही ठिकाणी इंग्रजांनी कर जास्त लावले होते, तेथे राहणे शेतकऱ्यांना परवडणार नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांचा ऱ्हास झाला. तसेच व्यापाराला ठपका बसला. म्हणजे या ठिकाणी बंगालमध्ये प्रामुख्याने मित्रांनो रेशीम कापड, जी काही नीळ वगैरे काही ही अशी जी उत्पादने घेत होते त्याला हा ठपका बसला मित्रांनो. तसेच पुढे पाहूया उद्योगांचा ऱ्हास झाला. म्हणजे कारखानदारी, रेशीम कापड वगैरे जे बनवत होते त्यांचा ऱ्हास झाला. मित्रांनो ही दुहेरी शासन पद्धती दोष लक्षात ठेवा. प्रशासन ठप्प, शेतीचा ऱ्हास, व्यापाराला ठपका बसला आणि उद्योगाला ऱ्हास. तसेच प्रशासकीय सुधारणा काय झाल्या, खाजगी व्यापारात मित्रांनो बंदी घातलेली आहे. खाजगी व्यापार म्हणजे कंपनीचे जे काही कर्मचारी जे भारतात आले होते ते खाजगी व्यापार करत होते. कंपनीच्या मार्फत आलेले, कंपनी काय सांगितले त्यांना, फक्त तुम्ही कंपनीचा व्यापार करा. पण तसे न करता ही काही खाजगी लोक होते ते खाजगी व्यापार करत होते. स्वतःचा यातून त्यांनी फायदा बघितलेला आहे. त्यामुळे कंपनीची जी हे होती, बॉडी होती, म्हणजे कंपनीची जी सत्ता होती किंवा ती मजबूत होण्याच्या ऐवजी ती ढासळत गेली त्या खाजगी वापरण्याच्यामुळे. तसेच बक्षिसे घेण्यावर बंदी घातली. म्हणजे जे काही युद्धात जे इंग्रजांच्या करून लढले होते त्यांना जे भारतीय नवाब किंवा जे शाह आलम वगैरे यांनी मोठमोठे बक्षीस देत होते. त्यांच्यावर कंपनीमध्ये ते बक्षीस, त्यामुळे भ्रष्टाचार वाढला होता मित्रांनो. त्याचे सर्वांनाच कर बंधनकारक केले. कर सर्वांनाच पूर्वी नव्हता. रॉबर्ट क्लाइव्हने कर सर्वांना बंद केला. म्हणजे कंपनीचे कर्मचारी असू दे किंवा कंपनीमध्ये सैनिक असू दे किंवा तो निजाम किंवा निजामाच्या जे राज्यात होते ते लोक, शाह आलमचे जे लोक होते त्यांना सर्वांनाच कर मित्रांनो बंधनकारक केला. या ठिकाणी चांगल्या सुधारणा केल्या आहेत या ठिकाणी मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्हने. तसेच लष्करी सुधारणा, बंगालमध्ये सैनिकांचा दुहेरी भत्ता बंद केला. मित्रांनो बंगालमध्ये जे सैनिक होते त्यांना बाहेर लढावे जावे लागत होते, त्यामुळे त्यांना जो दुहेरी भत्ता मिळत होता तो भत्ता बंद केला. कारण दुहेरी भत्ता देत असल्यामुळे कंपनीला तोटा होत असे. त्यासाठी सैनिकांनी मित्रांनो श्वेत विद्रोह केला. या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील कंपनी विरोधात झालेला पहिला उठाव श्वेत विद्रोह नाव आहे त्याचं. काय श्वेत विद्रोह कसा, तर बंगालमध्ये सैनिकांचा दुहेरी भत्ता बंद म्हणून सैनिकांनी श्वेत विद्रोह केलेला दिसून येतो मित्रांनो. पुढे पाहूया मूल्यमापन. याच्यावर तुम्ही मूल्यमापन काय करू शकता,
तर रॉबर्ट क्लाइव्ह हा साम्राज्यवादी किंवा साम्राज्य विस्तारासाठी आला होता असे या एवढ्या ह्याच्यात स्पष्ट होते. त्याने कंपनीला उच्च स्तरावर नेऊन ठेवले. कंपनी सत्ता मित्रांनो भारतात या ठिकाणी मजबूत करण्याचं काम रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केलेलं आहे. अलाहाबादचा तह झाला, तसेच मुघल साम्राज्याची तह केला, प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, या 2 गोष्टी मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्हच्या कार्यकिर्दीत घडलेल्या आहेत. मूल्यमापन करताना मित्रांनो इंग्रजी साम्राज्य संस्थापक एवढ्या गोष्टी त्याने भारतात केल्या, त्यामुळे इंग्रजी साम्राज्य संस्थापक म्हणणे योग्य आहे. तसेच सुवर्ण मुद्रा प्रचलित केल्या. मित्रांनो भ्रष्टाचार वाढला होता, तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी मित्रांनो सुवर्ण मुद्रा प्रचलित केल्या. सुवर्ण मुद्रा प्रचलित केल्यामुळे काय झालं, परिणामी चांदी दुर्मिळ बनली. सुवर्ण परिणामात जास्त मित्रांनो या लागले, त्यामुळे चांदीचा लोप व्हायला, म्हणजे चांदी कोण वापरण्यात दिसली, त्यामुळे चांदी दुर्मिळ बनली. तसेच रॉबर्ट क्लाइव्ह वर इंग्लंडच्या संसदेत भ्रष्टाचाराचा आरोप होता. मित्रांनो जे इथे खाजगी व्यापारास बंदी, हे बक्षीस घेण्याबंदी इत्यादी ही जे कार्य केले आहेत, ही रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात जी कंपनीमध्ये जे आलेले कर्मचारी होते ते भ्रष्टाचार करत होते. या भ्रष्टाचाराला रोख देण्यासाठी इंग्लंडच्या संसदेत 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट मित्रांनो पारित झालाय. तर रॉबर्ट क्लाइव्हने सुद्धा भ्रष्टाचार केला होता असं काही विधाने, म्हणजे काही त्यांच्याकडे पुरावा होता. त्याच पुराव्याचा आधार घेऊन इंग्लंडच्या संसदेत भ्रष्टाचाराचा आरोप ठेवलेला आहे. मित्रांनो याच भ्रष्टाचाराच्या आरोपाला आळा घालण्याची 1773 रोजी रेग्युलेटिंग ऍक्ट करणे इंग्लंडच्या संसदेला गरज पडली. मित्रांनो तसेच याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्यामुळे त्यामुळे त्याला नैराश्याच्या गर्तेतच त्याने आत्महत्या केली. मित्रांनो लक्षात ठेवा, नैराश्यामध्ये त्याने आत्महत्या केली. तसेच याचे तत्व काय होते, तर शत्रू निश्चित करा व एकदाच प्रहार करा. पहिला तुमचा शत्रू कोण आहे हे तुम्ही निश्चित करा. म्हणजे त्याने शत्रू सध्या आता ही कंपनी भारतात नवीन आहे, डायरेक्ट म्हणजे जे बंगाल साईड, दिल्ली साईड, म्हणजे मुघल वगैरे ते साईड कमकुवत झाली होती. त्यामुळे पहिला त्यांना निश्चित केले. डायरेक्ट त्या काळी मित्रांनो भारतात म्हणजे दक्षिण साईडला पेशवा, निजाम हे म्हणजे एकदम म्हणजे मजबूत होते. त्यामुळे त्यांना डायरेक्ट त्यांच्याशी युद्ध करण्याचा निश्चय केला नव्हता. त्यामुळे त्यांनी अगोदर सर्वप्रथम जी दुर्बल बनली होती, जी म्हणजे पेशवावर अवलंबून होती किंवा निजामावर जी अवलंबून होती, त्यांच्यावर मित्रांनो हे केलं, म्हणजे युद्ध केलं. म्हणून ही त्याने पहिला शत्रू निश्चित करा व एकदम प्रहार करा, हे त्याच्या जीवनाचे मार्गदर्शक तत्व होते असे P.E. रॉबर्ट्स अशी इतिहास तत्वज्ञ किंवा इतिहास संशोधक आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच बडी बडी नीवे रखनेवाला असं सुद्धा एडमंड बर्क यांनी म्हणलेलं आहे. एडमंड बर्क म्हणजे इंग्लंडची संसद होती, त्यांनी बडी बडी नीवे रखनेवाला म्हणजे काय, तर बड्या गोष्टी करून म्हणजे काही नवीन गोष्टी करून काय आपल्याला साध्य करता येईल असं म्हणजे असं त्याच्या डोक्यात असायचं. म्हणून त्यांनी काय म्हणलं, एडमंड बर्कने बडी बडी नीवे रखनेवाला. असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्हची डिटेलमध्ये चर्चा काही केलेली आहे. तुम्हाला काही अडचण आली असेल, म्हणजे काय म्हणजे अजून जास्त माहिती द्यायला पाहिजे असं काय तुम्हाला वाटत असेल, तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कळवायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.